मी तुला एक गोष्ट सांगते. एका बाबाची आणि त्याच्या 2 मुलांची. एक मुलगा खूप इमानदार, समजूतदार आणि काम करणारा, आणि दुसरा मुलगा आळशी, न काम करणारा, आणि त्याला प्रॉपर्टीवर दबाव होता. एक दिवशी त्याचे बाबा शेतात काम करायला गेले. त्यांना एक साप चावला. साप चावल्यावर ते वारले, म्हणजेच मेले. मेल्यावर त्यांच्या मुलांना दोघांना कळले. समजूतदार मुलगा नाराज झाला व आळशी मुलगा रडत नव्हता, डायरेक्ट हसत होता. हसल्यावर समजूतदार मुलगा म्हणला की आळशी मुलगा म्हणला की हे धर कागदपत्र, यावर साईन कर घरात तुझी, आणि मला दे, आणि घरातून निघून जा. तो म्हणला ठीक आहे. तो समजूतदार मुलगा म्हणला ठीक आहे, आणि तो साईन करून लगेच केला. मग त्यांनी एक काम पाहिल्यावर त्यांनी एक निर्णय घेतला. तिथं काम करायचा. काम केलं. 2 दिवसांनी त्याला एक रूम भेटली भाड्यावर रूम घेतल्यावर त्याच्याकडे पैसे आले. त्यांनी बिझनेसमॅन सुरू केला. परत त्याची एक स्वतःची बिल्डिंग झाली, कंपनी होती त्याची. मग तो खूप अमीर झाला, आणि आळशी मुलगा तिथंच राहिला. त्याचे सगळे पैसे उरले. त्यांनी जमिनी विकून टाकल्या. मग त्याच्याकडे खूप गरीब झाला. त्याला 2 दिवसांनी त्याला कळलं की आपला भाऊ लय श्रीमंत झालाय. श्रीमंत झाल्यावर तो ढूंढत त्याच्याकडे गेल्यावर त्याला म्हणला, सॉरी, मी तुझ्या पाया पडते, मला पण राहू दे इथं. तो म्हणला ठीक आहे, तू इथं काम कर, राहा आणि पैसे कमव. मी तुला 1 रुपया पण नाही देणार, पण आता देतोय. 1000 रुपये घे आणि काम शोधायचा. मी 2-4 दिवस तुला इथं राहू देतो, पण 2-4 दिवसानंतर तू इथून जायचं आणि स्वतःचं घर घेऊन राहायचं. झाली माझी गोष्ट. यातला उद्देश काय होता मी तुला सांगते. यातला उद्देश की त्या आळशीपणा कधीच करायचा नसतो. आळशीपणा केल्यावर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. गुड.